हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रमाण आय एस. माझं नाव आहे मोहित सावंत. सो UPSC प्रिलिम्स 2025 नुकतीच आता आज पार पडलेली आहे. आज आपला पेपर झाला आहे आणि पेपर झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत आणि फोनवर हेच सेम एक्सप्रेशन किंवा सेम कन्फ्युजन किंवा सेम क्वेश्चन्स आहेत की सर कसा होता पेपर किंवा सर काय वाटतंय तुम्हाला. तर तुम्ही प्रायमरी ऑब्झर्वेशन्सवाले बरेच व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवर पोस्ट झालेले असतीलच तुमच्या बरोबर प्लेलिस्टवर. त्याच्यामुळे मला असं वाटलं की प्रायमरी ऑब्झर्वेशनवर डिटेल व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपण एक सिंपल जर इकॉनॉमीचा अनालिसिस करणारा व्हिडिओ बनवला, बिकॉज दॅट इज व्हॉट वी डू. ओके, आपलं काम तेच आहे की आजूबाजूची पेरिफेरीवरचं डिस्कशन न करता डायरेक्टली कोरला हिट करूयात. ओके, आणि हे कोरला हिट करताना जेव्हा आपण हे डिस्कशन इकॉनॉमी सेक्शनचं करू तेव्हा ते करता करता मी तुम्हाला काही प्रायमरी ऑब्झर्वेशन्स पण माझे सांगेनच. जसं की आता इथे एनलिस्ट करायचे झाले तर पेपर लेंदी होता का सर? तो डेफिनेटली पेपर लेंदी होता. त्याच्यानंतर सर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन 1 आणि 2 स्टेटमेंटच्या आतापर्यंत आम्हाला सवय होती. आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन 1, 2 आणि 3 स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आलेले होते. त्याच्यानंतर थोडं सर ट्रिकी होतं का डिस्कशन? तर येस, डेफिनेटली डिस्कशन ट्रिकी होतं आणि ओव्हरऑल लेवल जी होती ती थोडीशी वाढलेली होती का? तर ती नक्की वाढलेली होती. आणि मग तुमचा कट ऑफ किती लागेल सर? तर ह्या कट ऑफ बद्दलच्या ज्या चर्चा आहेत, शंका आहेत, त्याच्याबद्दल मी शेवटी जाता जाता तुमच्याशी बोलेल. पण त्या अगोदर आपण आपलं जे क्रक्स आहे किंवा जी आपली मोडस ऑपरेंडी आहे त्याच्यानुसार जो इकॉनॉमी सेक्शन होता या पेपरचा त्याच्याबद्दल थोडीशी डिस्कशन करायला सुरुवात करूयात. ठीक आहे. तो मग काय इकॉनॉमीचा अनालिसिस आहे त्याच्यात आपण पहिलं डिस्कशन असं आहे की सर नंबर ऑफ क्वेश्चन्स किती होते. दरवर्षी जे आपण प्रोजेक्ट करतो त्याच्या इन अँड अराउंड क्वेश्चन होते का? तो डेफिनेटली त्याच्या इन अँड अराउंडच क्वेश्चन आहे की 15 क्वेश्चन्स वेअर देअर फ्रॉम द इकॉनॉमी सेक्शन फॉर दिस पर्टिक्युलर मेन्स 2025. ओके, या 15 प्रश्नांपैकी कोणते एरियाज आहेत की जे डॉमिनेटिंग एरियाज म्हणून ओळखले जाऊ शकतात सर? तो ऑब्व्हियसली जो UPSCचा फेवरेट आहे आणि जो मी लेक्चर्समध्ये पण तुम्हाला वारंवार सांगत होतो, दॅट इज युअर फायनान्शियल मार्केट. ओके, हा शेअर मार्केट म्हणा किंवा फायनान्शियल मार्केट म्हणा, हा UPSCचा नेहमीचा एरिया आहे. गेल्या 2-3 वर्षापासून आपण बघतोय की हा एक एरिया डॉमिनेट करतोय आणि तो ह्या वर्षी पण आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसला. देन अगेन काही कन्व्हेन्शनल एरियाज रिसर्फेस झाले असं म्हणू शकतो आपण. म्हणजे RBI बद्दलची चर्चा होती, पण RBIचं मॉनिटरी पॉलिसीवर फोकस नाहीये UPSCने ह्यावेळेस केलेला. RBIच्या थोड्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने UPSCने फोकस केलेला आहे. तर ते कोणतं ते आपण समक्ष प्रश्न बघताना डिस्कशन करूयातच. त्याच्यानंतर आय एम क्वाईट सरप्राईज्ड की हा जो कन्व्हेन्शनल एरिया आहे म्हणजे पब्लिक फायनान्स नावाचा एरिया, ओके, हा दरवर्षी चर्चेत असतो. पण म्हणजे बजेट थ्रू ऑब्व्हियसली हा दरवर्षी चर्चेत असतो. पण पब्लिक फायनान्सवर डेडिकेटेडली असे प्रश्न तयार होऊ शकतात, हे UPSCनेच आपल्याला म्हणजे UPSCलाच हे शक्य आहे. आणि तशा प्रकारचे प्रश्न तयार केल्यामुळे मी नाही म्हणणार की हे प्रश्न डिफिकल्ट आहे. उलट पब्लिक फायनान्सचे प्रश्न हे इझिएस्ट होते असं मी म्हणेन. ओके, व्हेरी इझी टू हँडल. फक्त थोडासा ट्विस्ट त्यांनी करून टाकला होता की तुम्हाला कॅपिटल रिसिप्ट, रेव्हेन्यू डिफिसिट, प्रायमरी डिफिसिट याचे आकडे देऊन म्हणजे तुम्हाला सीसॅटचे मॅथमॅटिकली डिस्कशन करायला सुरुवात केलेली आहे असं दिसतंय. तो क्वेश्चनचा फॉर्मॅट थोडा नवीन आहे या पब्लिक फायनान्स मधला. पण क्वेश्चन्स वेअर व्हेरी इझी टू हँडल. त्याच्यामध्ये अजिबात खूप काठिण्य पातळी होती असं मी म्हणणार नाही. तर मग हे तर ह्या जे डॉमिनेटिंग एरियाज बद्दलचं आहे त्याचं डिस्कशन झालंय. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स पण प्रश्न आहेत, पण त्या पण वर्कआउट करता येण्यासारख्या आहेत. बरोबर, वर्ल्ड बँक किंवा IBRD परत रिफ्लेक्ट होताना दिसतंय आपल्याला. ओके, म्हणजे UPSC असं म्हणू शकतो आपण की इज वेन इट कम्स टू इकॉनॉमी सेक्शन UPSC इज गोइंग टू ओल्ड स्कूल. ओके, राईट. ओल्ड स्कूल रिपीट होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. ओके, हे ऑब्झर्वेशन स्ट्रिक्टली माझे पर्सनल आहेत. कुठल्याही युट्यूब चॅनलवर तुम्हाला हे ऑब्झर्वेशन दिसणार नाही. मी सकाळपासून GSचा पेपर आल्यापासून एक 2-2.5 तास डिस्कशन करत होतो किंवा 2-2.5 तास या पेपरचं अनालिसिस करत होतो. त्याच्यावरून मला असं लक्षात येत आहे की ओल्ड स्कूलचा अर्थ असा आहे की इफ यू हॅव अ स्ट्रॉंग होल्ड ओव्हर स्टॅटिक कंपोनंट, जे मी नेहमी तुम्हाला सांगतो, इफ यू हॅव अ स्ट्रॉंग होल्ड ओव्हर स्टॅटिक कंपोनंट आणि थोडंसं काय की MCQ सॉल्विंग टेक्निक जर थोड्या जमत असतील तर डेफिनेटली हे सॉल्व्ह करता येण्यासारखे होतं. इकॉनॉमी सेक्शन बद्दल बोलतोय. ओके, अगेन
प्लीज बी स्पेसिफिक. मी इथे इकॉनॉमी बद्दलची चर्चा करतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट एंटायर पेपर इयर. एंटायर पेपरचं अनालिसिस वाटल्यास तर वेगळं अजून डिस्कशन करूयात आपण. ओके राईट. तर हे डॉमिनेटिंग एरियाज होते. त्याच्यानंतर जर ओव्हरऑल इकॉनॉमी सेक्शनची डिफिकल्टी लेवल तुम्ही बघितली तर अकॉर्डिंग टू मी द डिफिकल्टी लेवल इज क्वाईट, आय वोंट से इट इज डिफिकल्ट, बट इट इज म्हणजे जर इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट ह्या 3 कॅटेगरी जर घ्यायच्या झाल्या आपल्याला डिफिकल्टी लेवलच्या, तर आय वुड से पेपर वॉज इझी गोइंग टुवर्ड्स मॉडरेट एंड. ओके. डिफिकल्ट 1-2 क्वेश्चन तर येणारच आहेत ना यार. म्हणजे आउट ऑफ 15 इफ 3 क्वेश्चन्स विच यू कॅनॉट हँडल अँड 3 क्वेश्चन्स विच यू हॅव टू लीव्ह, ओके, तर हे तर नेहमीच आहे ना. म्हणजे याच्यात काही नाविन्य नाहीये की सर आम्हाला कसं काय हे 3 प्रश्न जमले नाही किंवा हे 3 जमले नाही म्हणून कठीणच होतं, असं नाही होत. ओके. ते 3 तर येणारच आहे. 2 किंवा 3 फार तर फार. ओके. नॉट मोर दॅन दॅट. सो आय वुड से इट इज इझी टू हँडल. बट त्या 2 तासात जर कन्फ्युजन होत असेल, कन्फ्युजन क्रिएट झालं असेल, कारण जसं मी म्हटलं की स्टेटमेंट 1च्या ऐवजी 3 स्टेटमेंट आहेत, म्हणून 1-2 जणांनी म्हणजे ज्यांच्याशी जितक्या लोकांचे मला फोन आले, ज्यांच्याशी मी बोललो डिटेल, त्यांनी मला हे सांगितलं की सर सिली मिस्टेक्स होऊ शकल्या आणि म्हणून मी थोडंसं इझी गोइंग टुवर्ड्स मॉडरेट असं लिहितोय. अदरवाइज इट कुड हॅव बीन इझी. जर शांततेत बसून सोडवलं असतं इकॉनॉमी सेक्शन तर डेफिनेटली हे इझी झालं असतं. नाव व्हॉट अबाउट आन्सर सर. तो मग आपण एक एक करूयात की विल डिस्कस वन बाय वन, क्वेश्चन वन बाय वन डिस्कस करू आणि वन बाय वन डिस्कशन करून त्याच्याबद्दल आपण आन्सर्स पण तिथे डिस्कशन करू. येस डेफिनेटली आय एम गोइंग टू टेल यू द आन्सर्स ऑफ सॉरी इकॉनॉमी सेक्शन. ठीक आहे. आणि हे आन्सर जे असतील, मला फक्त आणि फक्त 1 ते 2 प्रश्नांमध्ये अँबिग्युटी वाटते थोडीशी, की जी आपण घेऊ शकतो. ती पण मी तुम्हाला सांगेन. पण त्याच्या व्यतिरिक्त आय डोंट थिंक की देअर इज अ अँबिग्युटी व्हेन इट कम्स टू अदर क्वेश्चन्स. ओके. शॉर्ट शुअर शॉर्ट क्वेश्चन्स आहेत आणि शुअर शॉर्ट आन्सर सुद्धा आहेत. सो लेट सी क्वेश्चन वन बाय वन. ओके. आर यू रेडी? लेट्स गो देन. विथ रेफरन्स टू इन्व्हेस्टमेंट्स. ओके. जसं मी म्हटलं फायनान्स मार्केट. ओके. फायनान्शियल मार्केटवर प्रश्न आहे, खास करून कॅपिटल मार्केट. ओके. तर इथे शब्द काय दिलाय की हाऊ मेनी ऑफ अबाव आर द अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड. नाव इफ यू नो द डेफिनेशन ऑफ अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड देन इट्स ओके. इफ यू डोंट नो तरी काहीतरी एलिमिनेशन करू शकतायत वेन यू सी द ऑप्शन्स हिअर. म्हणजे बॉन्ड्स जे आहेत, बॉन्ड्स काय आहेत रे, बॉन्ड्स आणि स्टॉक आपण डिस्कस करतो की कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ओके. येस ऑर नो, इन्व्हेस्टमेंटसाठीचे कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हेज फंड्स आणि व्हेंचर कॅपिटल हे पण आहेत. पण मग हे काय आहेत, तर हे फंड्स आहेत. बरोबर राईट. मग हे जर फंड्स आहेत, फंड्सची आपल्याकडे लिस्ट आहे. मी तुम्हाला पीपीटी मध्ये ऑलरेडी लिस्ट सबमिट केलेली होती. माझे जे पीडीएफ्स आहेत त्याच्यात लिस्ट दिली होती मी तुम्हाला की याच्यात पेन्शन फंड आहे, हेज फंड आहे, व्हेंचर फंड आहे. बरोबर. तर हे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स की ज्याच्यात याला काय म्हटलं जातं की ज्याच्यात हाय रिस्क असणार आहे आणि हाय रिटर्न्स पण असणार आहे. ओके. हाय रिस्क आणि हाय रिटर्न्स असा जो ऑप्शन असेल त्याला अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणतो आपण. आणि ते अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जर ही डेफिनेशन तुम्हाला माहिती असती हाय रिस्क आणि हाय रिटर्न्सची, तर मग ऑब्व्हियसली तुम्ही घेतलं असतं की बॉन्ड आणि स्टॉक्स आर दॅट मच सिक्युअर इन्स्ट्रुमेंट्स. हे जे आहेत हे हाय रिस्क आणि हाय रिटर्नचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर त्याच्यामुळे इथे ऑप्शन्स घेताना आपण ऑब्व्हियसली आन्सर हे घेतलं असतं. बी इज द करेक्ट आन्सर. ओनली 2 आणि ते ओनली 2 मध्ये आहे 2 आणि 4. बॉन्ड्स अँड स्टॉक्स आपण डिस्कस केलेलं आहे. ओके. आणि ह्या दोघी म्हणजे तुम्हाला एवढंही माहिती असतं की सर ही दोघांची कॅटेगरी इकडे वेगळी आहे आणि ह्या दोघांची कॅटेगरी तिकडे वेगळी आहे, तरी सुद्धा उत्तर जमू शकलं असतं. सो देअर फोर आय एम पुटिंग दिस इन टू व्हॉट इझी टू मॉडरेट लेवल वाला क्वेश्चन. जर लॉजिक जमलं असतं तर. ठीक आहे. येते लक्षात. तर हे टॅगिंग पण मी प्रत्येक क्वेश्चनच्या याच्यात करत जाईल तुम्हाला आन्सर सांगता सांगता. सो विल यू गेट टू नो फायनली जे 15 प्रश्न आहेत तिथे कुठले क्वेश्चन्स इझी टू हँडल आहेत आणि कुठले क्वेश्चन्स डिफिकल्ट होते हँडल करण्यासाठी. ठीक आहे. राईट. सो बी वुड बी द आन्सर हिअर. देन सी हा क्वेश्चन आहे आरबीआय बद्दलचा. पण आरबीआय बद्दलचा क्वेश्चन जसं मी म्हटलं सुरुवातीलाच मॉनिटरी पॉलिसी फोकस नाहीये. इन्कम सोर्सेस ऑफ आरबीआय विचारलेले आहेत तुम्हाला. तो इन्कम सोर्सेस काय म्हणतोय, तो बाईंग अँड सेलिंग ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स. कॅन दिस बी इन्कम सोर्स. आपली मेथड सोडायची नाही एमसीक्यू सॉल्व्हिंगची, की जर गव्हर्नमेंट बॉन्ड्सचं बाय आणि सेल करतोय तर ऑब्व्हियसली बाईंग आणि सेलिंग करत असताना जर बॉन्ड हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे तर ऑब्व्हियसली काहीतरी रिटर्न्स पण असतील. बरोबर. ज्याला म्हणतो आपण आरओआय, रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट पण असेल. आणि जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असेल तर ऑब्व्हियसली मग तिथे काहीतरी सोर्स ऑफ इन्कम म्हणजे तिथे एकतर तुमचं इन्कमिंग होईल
किंवा तिथे तुमचं आउटगोईंग होईल, म्हणजे थोडक्यात सोर्स ऑफ इन्कम हा असू शकतो, असं आपण घेऊ शकत होतो, राईट. जर तुम्हाला हे माहिती असेल तर. देन बाईंग अँड सेलिंग ऑफ फॉरेन करन्सी, डेफिनेटली दिस विल बी द व्हॉट सोर्स ऑफ इन्कम. कारण जर करन्सीची व्हॅल्यू, म्हणजे तुमच्या एक्सचेंज रेटनुसार करन्सीची व्हॅल्यू जर फ्लक्च्युएट होत असेल, बरोबर, तर त्या फ्लक्च्युएशननुसार काय होऊ शकतोय, इन्कम सोर्स जनरेट होऊ शकतोय बाईंग अँड सेलिंग मध्ये करन्सीचा. देन पेन्शन फंड मॅनेजमेंट. ओके, आता सी सपोज दिस इज, वी डोंट नो दिस. जर नाही माहिती पेन्शन फंड मॅनेज करतं का आरबीआय, तिथून सुरुवात आहे सर, आम्हाला नाही माहिती. हे दोन फंक्शन पहिले फर्स्ट आणि सेकंड आरबीआय करतं हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे पहिली कॅटेगरी तर ती कळली पाहिजे तुम्हाला की आरबीआयचे फंक्शन्स काय काय आहेत. ओके, फंक्शन्स हे आहेत का दोन तर डेफिनेटली आहे, बाईंग अँड सेलिंग ऑफ बॉन्ड. देन फॉरेक्स रिझर्व्ह मॅनेज करणं म्हणजे काय, बाईंग अँड सेलिंग ऑफ फॉरेन करन्सी. सो हे दोन फंक्शन्स आहेत. सो आय डोंट नो अबाउट दिस थर्ड वन, की हे फंक्शन आहे किंवा नाही, मला नाही माहिती सर. तर मग आपली मेथड काय सांगते, यू जस्ट नीड टू होल्ड इट अँड मूव्ह फॉरवर्ड. हे मी जे नेहमी तुम्हाला लेक्चर्समध्ये सांगत असतो. फर्स्ट अँड सेकंड इज राईट, सो लेट सी की हे ऑप्शन येऊ शकतंय ठीक आहे, किंवा हे ऑप्शन येऊ शकतंय. सो हिअर हे आणि हे एलिमिनेट होत आहेत तुमचे, किमान दोन तर तुमचे एलिमिनेट होताच आहे, बरोबर, राईट. मग बघा तुम्ही आता आता इथे ए आणि डी मध्ये जर कन्फ्युजन आहे, तो थर्ड तुम्ही जे वाचत होता ते वाचण्याची सुद्धा गरज नाहीये तुम्हाला, समजलं का. म्हणून एमसीक्यू सॉल्व्हिंगची जी एसओपी ठरवलेली होती, ती एसओपी जर आपण जशीच्या तशी फॉलो केली असती तर ह्या प्रश्नांमध्ये सॉल्व्ह करणं हे प्रश्न सोपं गेलं असतं राईट. देन लेंड, आता बघा, मग आता जर दोन ऑप्शन ऑलरेडी येऊन गेले तर मग यू डोंट नीड टू रीड द फोर्थ वन, डायरेक्टली गो फॉर फिफ्थ वन. फिफ्थ वन काय आहे, तर मग प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग द करन्सी नोट. ओके, तर प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग करन्सी नोट्स, याच्यात याला काय म्हणतो, तर याच्यात आपण एक फंक्शन बघितलंय, हे पण काय आहे, फंक्शन आहे आरबीआयचं. त्याला शब्द वापरतो, तो शब्द दिलेला आहे मी तुम्हाला स्लाइड्समध्ये. तर सिनियोरेज नावाचं याला टर्मिनॉलॉजी वापरली जाते. सिनियोरेज इज व्हॉट, तो जी काही करन्सी प्रिंट केली जाते तर ती ऑब्व्हियसली करन्सीची काय व्हॅल्यू आहे, तर ती व्हॅल्यू आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यू ऑफ करन्सी, राईट. आणि जी करन्सी सेल केली जाते, म्हणजे जेव्हा बँकेला ट्रान्सफर केली जाईल तेव्हा ती फेस व्हॅल्यूवर केली जाईल. आता ह्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला डिस्कस करायच्या नाहीयेत, ह्या आपण इकॉनॉमीच्या सेक्शनमध्ये सगळ्या डिस्कस करतो. ओके, ऑलरेडी हे डिस्कशन झालेलं आहे, जे लोकांनी इकॉनॉमीचे सेशन्स व्यवस्थित केले आहेत, ऑब्व्हियसली मोहित सावंत सरांचे, दुसऱ्यांचे नाही. ठीक आहे, तर तुम्हाला हे सगळं कळलेलं असेल की सेन्युअरेज काय असतंय आणि इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय असते. तो ऑब्व्हियसली मग इंट्रेन्सिक व्हॅल्यूला प्रिंट केलं जात आहे आणि फेस व्हॅल्यूला सेल केलं जात आहे, तर मग काय होतंय, तर मग ही इन्कम तयार होते ना. म्हणजे 10 रुपयाची नोट प्रिंट करायला 10 रुपये थोडी लागत आहेत, म्हणून मग इंट्रेन्सिक व्हॅल्यू त्याची 1 रुपये असेल, पण त्याची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. मग 9 रुपये काय झालं, तर 9 रुपये झाली आरबीआयची इन्कम. ओके, सो फिफ्थ कॅन बी द इन्कम ऑफ आरबीआय, सॉरी. तर त्याच्यामुळे आन्सर वुड बी डी हिअर अँड नॉट ए. आर यू गेटिंग दिस थिंग, येस ऑर नो. तुम्हाला जर काही डिस्प्यूट वाटत असेल तर आय एम कीपिंग, सी आय एम ऑलवेज इन अ लर्निंग फेज. जरी मी 13 वर्षापासून इकॉनॉमी शिकवत असलो तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की इफ यू फाइंड एनी डिस्प्यूट ओव्हर इट, यू जस्ट कमेंट इन द कमेंट सेक्शन. कमेंट सेक्शन माझं ओपन आहे, वी विल डिस्कस अबाउट इट. ओके, राईट, डेफिनेटली. सो इथे काही काही लोक याला आन्सर ए घेऊ शकतात, पण माय ऑप्शन मी जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, दोन प्रश्न मला वाटतायत की ज्याच्यात गडबड असू शकते, तर त्याच्यातला हा एक प्रश्न, आणि आय डोंट नो वाय, पण काही काही असं वाटतंय मला की ते ए आन्सर घेऊ शकतात, पण आय एम व्हेरी फर्म अबाउट डी. डी वुड बी द आन्सर हिअर, देर इज नो काय म्हणू शकतो अल्टरनेटिव्ह किंवा नो प्रॉब्लेम हिअर. मग याची कॅटेगरी काय टाकतो सर, आरबीआयचे फंक्शन्स आहेत, तर आय वुड पुट दिस इन टू इझी कॅटेगरी. जर अशा प्रकारे सोडवला असता तर प्रश्न हा सोपा होता रे गडी. ओके, येस और नो राजा. चलो 33 काय आहे, तर अगेन न्यू फॉर्मॅट अलर्ट आहे हा, राईट. नवीन फॉर्मॅट, एक पूर्ण जोड्या लावांसाठी एक पुरे होतं, तर आता हा तिसरा गटपट टाकून दिलाय, तर ठीक आहे. एनिवेज, काही लॉजिकल जमतंय का, लॉजिक काही लागतंय का सर, बघूयात लॉजिक काही लागतंय का. डायरेक्टोरेट ऑफ एन्फोर्समेंट, तर काय म्हणलंय, ऑर्गनायझेशन दिली आहे, फंक्शन्स विचारले आहेत आणि वर्क्स अंडर, मग कुठल्या अथॉरिटी मिनिस्ट्री अंडर काम करत आहे ते विचारलंय. आता हे डायरेक्टली इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे किंवा नाही, बट स्टील वी टेक इट इन टू इकॉनॉमीवाला सेक्शन, कारण रेव्हेन्यू, एन्फोर्समेंट, टॅक्स अशा डिस्कशन आहे म्हणून. तो एन्फोर्समेंट ऑफ द फिग्युटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ऍक्ट. ओके, तर कदाचित आता हे एन्फोर्समेंट आहे आणि ही एन्फोर्समेंट आहे, म्हणून कदाचित लॉजिकली मला वाटतं की दिस इज रिलेटेड टू धिस.
ओके, बट इट वर्क्स अंडर इंटरनल सिक्युरिटी डिव्हिजन ऑफ होम मिनिस्ट्री. ओके, इथे मला थोडी अँबिग्युइटी वाटली. सी, तुम्ही जसं त्या 2 तासात सोडवू शकता, तोच विचार करून मी इथे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे मला थोडी अँबिग्युइटी वाटतेय सर, की इंटरनल सिक्युरिटी डिव्हिजन ऑफ होम मिनिस्ट्री. म्हणून मी इथे थोडंसं क्वेश्चन मार्क घेतला. ठीक आहे. आणि माझ्या मते दिस इज गोइंग टू द निगेटिव्ह एंड. ओके. आता आय होप जे जुने स्टुडंट आहेत त्यांना हे माहिती आहे की निगेटिव्ह एंडला जाणे म्हणजे मी काय म्हणतोय, सिम्बॉलिक मिनिंग त्याचं काय आहे, पॉझिटिव्ह एंडला जाणे किंवा होल्ड करणे याचं मिनिंग काय आहे. दे ऑल नो दिस थिंग, है ना. आय होप यू नो. जर तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय विल एक्सप्लेन दॅट ऑल्सो. देन डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स तो एन्फोर्सेस द प्रोव्हिजन ऑफ कस्टम्स ऍक्ट. रेव्हेन्यू इंटेलिजन्स जे आहे ते कस्टम ऍक्टच्या प्रोव्हिजन एन्फोर्स करेल. बर, आता हे थोडंसं परत अँबिग्युअस आहे, बट द थिंग इज की कस्टम ऍक्ट मधून काय होणार आहे, तर रेव्हेन्यू जनरेट होणार आहे ना. येस ऑर नो. तो रेव्हेन्यू जनरेट होत असल्यामुळे कदाचित हे बरोबर असू शकतं, बट आय एम नॉट शुअर अबाउट इट. ओके. पण मग दुसरं इथे जे दिलंय, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. हा, मग हे वाचल्यावर मला लक्षात येतं की डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स द रेव्हेन्यू इंटेलिजन्स, दिस माइट बी 100% करेक्ट. म्हणजे इथे मला कन्फ्युजन आहे ह्या याच्यात, पण ह्या याच्यात मला कुठलंही कन्फ्युजन नाही. ओके, राईट. तर इथे कन्फ्युजन आहे, पण हे करेक्ट आहे रिलेशन. राईट. आणि मग हे वाचल्यानंतर मला वरती लक्षात येतं की इकॉनॉमिक ऑफेंडर हे इंटरनल सिक्युरिटीची डिस्कशन जास्त असेल का रेव्हेन्यू फायनान्स मिनिस्ट्रीची डिस्कशन जास्त असेल. तो दिस कुड बी हिअर. ओके. आणि म्हणून कदाचित हे 100% निगेटिव्ह असू शकतं 1. ठीक आहे. आणि जर 1 ला मी 100% निगेटिव्ह टॅग करत आहे, तर ऑब्व्हियसली काय होतंय, करेक्टली मॅच विचारलंय तुम्हाला, तो मग ऑल 3 तर येत नाही सर त्याहून. ओके. आणि नन तर त्याहूनही येत नाही. मग वी रिमेन विथ 2. राईट. प्रोसिजर मी पुन्हा पुन्हा सांगतोय, इथे ब्रॉडली लिहितो, एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो केली असेल तर डेफिनेटली आन्सर जमतील. अदरवाईज कन्फ्युजन झालं असेल तर मग गडबड आहे. ओके, मग कठीण आहे. ठीक आहे. एनिवेज, तो मला हे थोडंसं इथे इथे पण मला जेवढी इथे शंका वाटते तेवढी, म्हणजे जेवढं फर्स्टमध्ये डाऊटफुल आहे आय एम, त्याच्यापेक्षा कमी डाऊटफुल आहे ह्या रिलेशनमध्ये. सो आय विल कीप इट गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड. येस ऑर नो. देन डायरेक्टर जनरल ऑफ सिस्टम्स अँड डेटा मॅनेजमेंट कॅरिंग आउट अ बिग डेटा अनालिटिक्स टू असिस्ट द टॅक्स ऑफिसर फॉर बेटर पॉलिसी नॅबिंग अँड टॅक्स इव्हाजन. हा, तो काय आहे, सिस्टम डेटा मॅनेजमेंट. ठीक आहे. तो असिस्ट करतोय, तो हे तर काय आहे, कॉमन सेन्स आहे, जनरल स्टेटमेंट आहे. ओके. अँड अगेन दिस इज फ्रॉम द फायनान्स मिनिस्ट्री. तो अगेन डेफिनेटली टॅक्स आहे, डेटाबेस टॅक्स बद्दलची चर्चा आहे, तर ते फायनान्स मिनिस्ट्री करेल. सो दिस इज द डेफिनेटली गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड. राईट. सो आय रिमेन विथ की आय हॅव टू गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड. सी, मी आन्सर्स असंच सोडवतो. सी, आय कॅन गिव्ह यू ऑल द डिटेल्स अबाउट इट, की इथे कोण येतं, तिथे कोण येतं, फॅक्ट्स अँड फिगर्स त्या देऊ शकतो. पण त्या फॅक्ट्स अँड फिगर्स, माझी नेहमीची जी पद्धत आहे, त्या लक्षात राहणार आहे का तुमच्या? त्या लक्षात राहत नसतात. तिथे हे लॉजिक लावूनच सोडवायचं आहे आन्सर तुम्हाला. ओके. जे आज तुम्ही केलं असेल, ज्यांनी केलं असेल त्यांना हे समजत असेल काय सांगायचा मी प्रयत्न करतोय. सो दिस इज गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड, दिस इज ऑल्सो गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड. सो आय माइट गो विथ बी दॅन ए. ओके. येस, इथे डेफिनेटली मी सांगेन की चान्स घेतोय आपण. ओके. हा क्वेश्चन अटेम्प्ट तर डेफिनेटली करायचा आहे, पण इथे चान्स घेतोय बी चा. येते लक्षात. आय एम नॉट शुअर अबाउट सेकंड, सो आय एम टेकिंग द चान्स की बी माइट बी द केस हिअर. राईट. अँड डेफिनेटली द आन्सर इज बी हिअर. ओके. म्हणजे ऍक्च्युअल आन्सर बीच आहे, पण त्या 2 तासात मी हा चान्स घेईल की आन्सर हे बी असू शकतं. राईट. सो लॉजिकल होतं, बट मी हे सजेस्ट करेन की मॉडरेट होतं. राईट. लॉजिकल जरी सॉल्व्ह केलेलं असलं, जर तिथे हिंमत झाली असेल तर बी मार्क झालं असेल, अदरवाईज नाही. राईट. पण 2 तर एलिमिनेट झाले होते आणि आपला रूल नेहमी लक्षात ठेवायचा आहे. आपण 50-50 जर आहे तर 50-50 मध्ये आपण क्वेश्चन डेफिनेटली सॉल्व्ह करतोच. आपण क्वेश्चन सोडून देत नाही. हा तर रूल, ग्राउंड रूल आहे आपला, तो तर माहितीच आहे सर्वांना. चलो नेक्स्ट. अगेन आरबीआय. आरबीआयचं काय म्हणणं आहे बघा. आरबीआय मॅन्डेट्स ऑल. आता ह्या कॅन्डिडेटने बरोबर एक्स्ट्रीम एंडच्या याला हायलाइट केलेलं आहे. पण आता यू नो द थिंग्स की हे युपीएससी ऑल्सो नोज की तुम्हाला कोणत्या कोणत्या ट्रिक्स माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे युपीएससी पण इव्हॉल्व्ह होते बघा. मग माझा फोकस जर सगळा ऑलवर जात असेल तर काय होतंय त्याचं डिस्कशन करू. की आरबीआय मॅन्डेट्स द लिस्टेड कंपनीज इन इंडिया टू सबमिट अ बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्ट. ओके. आता इथे बघा, ऑल द लिस्टेड कंपनी. मग मी सांगण्याला आरबीआय, आरबीआय आणि कंपनीजचा काय संबंध आहे? तुम्ही मला सांगा. जर आरबीआय आणि बँक असतं
तर कदाचित एक वेळ रिलेशन एस्टॅब्लिश करू शकलो असतो. बट व्हॉट अबाउट आरबीआय अँड कंपनीज अँड दॅट टू लिस्टेड कंपनीज. अँड व्हेन आय से लिस्टेड कंपनीज, ह्या कुठे लिस्टेड असतील? तर या ऑब्व्हियसली कशावर लिस्टेड असतील? तो NSE, BSE वर लिस्टेड असतील ना. येस ऑर नो? नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, इथे लिस्टेड असतील. येस ऑर नो? निफ्टी 50 कंपनी असतील, ज्या काही असतील त्या. तो म्हणून लिस्टेड कंपनी जेव्हा म्हणतोय तेव्हा आरबीआय आलं पाहिजे, की NSE, BSE ची चर्चा आहे तेव्हा सेबी आलं पाहिजे. हा कॉमन सेन्स इथे अप्लाय झाला असता. येस ऑर नो? राईट. सी, मला अजिबात माहित नाहीये की ही बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्ट काय आहे, आणि इव्हन मला घेणं देणं पण नाहीये. कोणी तुम्हाला सोर्सेस सांगत असेल ना, इथून आलं तिथून आलं, त्याला म्हणा ठीक आहे तुझ्याकडे ठेव, कारण पुढच्या वेळेस काय येणार आहे ते त्याला माहिती आहे का? नाही माहिती. सो आपल्याला जे स्टेटमेंट दिलंय त्याच्या लॉजिक वरून जायचं होतं. ओके, मी तीच तर पद्धत तुम्हाला नेहमी सांगतोय. तो तुम्ही ह्या ऑल वरून जरी हे रॉंग केलं असतं तरी चाललं असतं. बट यू वुड हॅव बीन लकी देअर, कारण तुम्हाला दुसरं लॉजिक नाही समजलं तरी सुद्धा ते तुमचं करेक्ट आलं. पण इथे करेक्ट लॉजिक हे होतं की लिस्टेड कंपनीज आणि आरबीआयचा काय संबंध आहे, राईट? तो इट शुड बी सेबी हिअर, देअर फॉर इट इज रॉंग. आरबीआय नसलं पाहिजे होतं, सेबी असलं पाहिजे होतं. येते लक्षात? समजतंय? 2015 मध्ये सेबीने हे केलेलं आहे. जर फॅक्ट सांगायची झाली, अगेन आय एम टेलिंग यू की आय एम नॉट इंटरेस्टेड इन द फॅक्ट्स, टेलिंग यू द फॅक्ट्स. यू कॅन गेट द फॅक्ट्स, चॅट जीपीटी करा, फॅक्ट्स तुम्हाला मिळून जातील सगळ्या. राईट? क्वेश्चन कसा सोडवायचा बॉस ते डिस्कस करा. इन इंडिया, अ कंपनी सबमिटिंग BS ही रिपोर्ट मेक्स अ डिस्क्लोजर इन द रिपोर्ट दॅट लार्जली नॉन फायनान्शियल इन नेचर. हा, मग आता याच्यावरून बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी हे जेव्हा मी नाव ऐकतोय पूर्ण, तो बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी याचा अर्थ काय होऊ शकतो? तर मोस्ट प्रोबेबली इट इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, मोस्ट प्रोबेबली इट इज रिलेटेड टू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, मोस्ट प्रोबेबली इट इज रिलेटेड टू गव्हर्नन्स रिस्पॉन्सिबिलिटी. असं असू शकतं. इथे फायनान्स काय? तर ऑब्व्हियसली इट इज लार्जली नॉन फायनान्शियल इन नेचर. So this is going to the positive end even if I don't know about the report specifically, right? So what could be the answer here? तो answer is B. ओके, बघा ह्या कॅन्डिडेटचं पण बरोबर आलेलं आहे, राईट? सो आन्सर इज बी. कसं घेतलंय बी हे समजलंय का? राईट? आय होप इट इज क्लिअर. इझी क्वेश्चन आहेत का? आता इझी वाटतायत का? येस येस येस, आता इझी वाटतायत, मला समजतंय. ज्यांना असं वाटतंय की व्हिडिओ बघून इझी वाटतंय, दोज हु आर अटेम्प्टिंग फॉर 2026, तर वाटत असेल तुम्हाला की इझी आहे, तो एकदा लाईक करा. ओके, या व्हिडिओला. 20, ओके, 35. नाव सी, इथे टू स्टेटमेंट आहे, आणि टू स्टेटमेंटचं मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झामच्या अगोदर सुद्धा की टू स्टेटमेंटचं जर असेल तर क्वेश्चन इज इझीवर वन. काय म्हटलंय? इन इंडिया, इन्कम फ्रॉम अलाइड ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज लाईक पोल्ट्री आहे, त्याच्यानंतर वूल रिअरिंग आहे इन रुरल एरिया आर एक्झेम्प्टेड फ्रॉम एनी टॅक्स. ओके, सी, लँड ॲग्रिकल्चर हे एक्झेम्प्टेड आहे, पण इथे प्रश्न आहे तुम्हाला, हे तर सगळ्या जगाला माहिती आहे, पण इथे प्रश्न आहे अलाइड ॲक्टिव्हिटीजचा. म्हणजे आता बघा, वूल रिअरिंग, आणि त्या वूल रिअरिंग पासून तुम्ही बनवलं काय? स्वेटर. ओके, मग आता स्वेटर बनवलं तर स्वेटर विकत घ्यायला गेल्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही का? टॅक्स आहे ना. आता पोल्ट्री, अंडे अंडे आहे, तर अंड्यांवर अंडे विकतोय तर त्याच्यावर टॅक्स लागतो का? ओके, तर मग काहीतरी तर कुठेतरी तर टॅक्स लागतो, कारण रिटेल होलसेल जेव्हा सेलिंग होते तेव्हा कुठला तरी काहीतरी टॅक्स लागतोय. असा काहीतरी विचार होऊ शकला असता का? दॅट आय लिव्ह इट टू यू, बरोबर, राईट? की म्हणजे जो सेक्शन, आता हे नाही गरजेचं आहे खरं, आयटी ऍक्ट जो आहे आपला, तर आयटी ऍक्टचं सेक्शन 10A जे आहे त्याच्यात दिलेलं आहे की दीज ऍक्टिव्हिटीज आर नॉट एक्झेम्प्टेड. बट इथे लॉजिक लागतंय का तुम्हाला? टॅक्स नावाचा टॉपिक आहे, त्याच्यावरचा क्वेश्चन आहे. ओके, कॅटेगरी काय आहे ते डिस्कस करू. तो दीज आर एक्झेम्प्टेड, तर आता मग एक्झेम्प्टेड, ठीक आहे, हा जर डिस्कशन झालं असतं की सर स्वेटर आहे, अंडी आहे, ओके, तर हे एक्झेम्प्टेड आहे का? मीट आहे, हे एक्झेम्प्टेड होतं होतं का पोल्ट्री इंडस्ट्रीचं? तो आय डोंट थिंक की दिस कुड बी एक्झेम्प्टेड थिंग. आणि हे पण अगेन हा विचार येणं नक्कीच कठीण आहे ह्या 2 तासात, मी हे मान्य करेल. सो मला मग मी निगेटिव्हला जाण्याच्या ऐवजी मी सांगेन की लेट्स होल्ड इट आणि गो फॉर द नेक्स्ट वन. In agriculture, rural agricultural land is not considered a capital asset under IT Act. ठीक आहे, नॉट कन्सिडर्ड. काय म्हणतोय की व्हॉट कुड बी द आन्सर हिअर? तो कॅपिटल ॲसेट हे कशावरून ठरवणार? की कारण कॅपिटल ॲसेट नाही म्हटली जाते,
तो डेफिनेटली दिस स्टेटमेंट इज ट्रू. वाय इट इज ट्रू? कारण जर कॅपिटल ॲसेट असती तर त्या कॅपिटल ॲसेटचं ॲप्रिसिएशन झालं असतं, आणि जर ॲप्रिसिएशन झालं असतं तर कॅपिटल गेन टॅक्स लागला असता. सिम्पल. ओके, बाईंग अँड सेलिंगच्या वेळेस. समजलं का? सो त्याच्यामुळे कॅपिटल ॲसेट इज नॉट कन्सिडर्ड. सो दिस स्टेटमेंट इज क्वाईट करेक्ट हिअर, राईट? दिस इज करेक्ट. आणि हे एक्झेम्प्टेड आहे का? तर हे एक्झेम्प्टेड. दिस इज गोइंग टू द निगेटिव्ह एंड. इफ दिस इज गोइंग टू द निगेटिव्ह एंड तर मग तर डायरेक्टच आन्सर आहे आपल्याकडे. आन्सर इज वुड बी डी हिअर. ओके, स्टेटमेंट 1 इज नॉट करेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ओके, बऱ्याच लोकांनी सी दिस इज म्हणजे या कॅन्डिडेटने पण बी आन्सर लिहिलंय, पण आय वुड से की आन्सर वुड बी डी हिअर. समजलं, राईट? हा, पण पुन्हा एकदा जसं मी म्हटलं की घाईघाईत हेच होऊ शकतंय. मॅक्सिमम कॅन्डिडेटचा आन्सर हे बीच असणार आहे या केसमध्ये. ए नाही, कारण एक्सप्लेनेशन तर नाहीच आहे. बी हे होत आहे, बी असू शकतं मॅक्सिमम कॅन्डिडेटचा आन्सर, बट अनफॉर्च्युनेटली आन्सर इज डी हिअर, राईट? सो हे इथे आपण रॉंग होऊ शकतोय. ओके, हे असं लिहू वाटलंच, इथे रॉंग होऊ शकतोय आपलं. सो हे पण लॉजिकल होतं. आणि लॉजिकल मॉडरेट का बरं टाकतोय? तसा इझी होता, पण मॉडरेट लेवलला टाकण्याचं कारण असं आहे कारण तो थोडंसं रॉंग होण्याचे चान्सेस होते म्हणून. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे 3 स्टेटमेंट आहेत बघा. ओके, 36 कुठे गेलं? ठीक आहे. तो 36 नंबरचा क्वेश्चन तो आपण घेत नाहीये, कारण तो जो आहे तो डायरेक्टली इकॉनॉमीमध्ये येणार नाही. बट दॅट वॉज ऑल्सो इझियर वन, की जो मिनरलचा आहे तो सेकंड स्टेटमेंट जे होतं की इंडिया इज अ रिसोर्स रिच कंट्री इन ऑल 30 क्रिटिकल मिनरल्स. ओके, दॅट इट हॅज आयडेंटिफाईड. तर ऑलमध्ये ते एलिमिनेट झालं असतं, ते एलिमिनेट झालं असतं तर डायरेक्ट आन्सर होतं तुमच्याकडे. ठीक आहे. पण एनिवेज विल गो टू द 37 वाला क्वेश्चन. अगेन तुमचं काय आहे बघा, फायनान्शियल मार्केटवर क्वेश्चन आहे. ठीक आहे. ॲज अ ॲज रिगार्ड रिटर्न्स फ्रॉम investment in company, generally bond holders are considered to be relatively at lower risk. म्हणजे जेव्हा रिस्कची डिस्कशन होत आहे तो रिस्कला बॉन्ड होल्डर हे जास्त रिलेटिव्हली लोअर रिस्क आहे दॅन स्टॉक होल्डर्स. तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? आता बघा, जेव्हा 3 स्टेटमेंट होते तर 3 स्टेटमेंटचं पहिले तर बऱ्याच कॅन्डिडेटला हे समजण्यातच गडबड झाली की सर यांना म्हणायचं काय आहे एबीसीडी मध्ये. तर बोथ बघा इथे काय दिलंय की बोथ 2 अँड 3 पहिले हे समजून घेऊ मग. आर करेक्ट अँड बोथ ऑफ देम एक्सप्लेन्स द स्टेटमेंट 1. म्हणजे 1 एक करेक्ट आहे का नाही त्याची चर्चाच नाहीये इथे पहिल्या ह्याच्यात. ठीक आहे. याच्यात म्हटलंय 2 अँड 3 हे करेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला जर 2 अँड 3 करेक्ट असेल तर कदाचित हे येऊ शकतं. बोथ 1 अँड 2 आर करेक्ट. 1 अँड 2 जर करेक्ट असेल तर हे येऊ शकतं. ओके, अँड स्टेटमेंट 1 एक्सप्लेन स्टेटमेंट 2. ठीक आहे. त्याच्यानंतर ओनली वन ऑफ स्टेटमेंट 2 अँड 3 आर करेक्ट, म्हणजे आयदर दिस स्टेटमेंट 2 और स्टेटमेंट 3 आर करेक्ट, है ना? अँड दॅट एक्सप्लेन्स द स्टेटमेंट 1. अँड नायदर स्टेटमेंट 2 नॉर स्टेटमेंट 3 आर करेक्ट. म्हणजे थोडक्यात इथे एक ऑब्झर्वेशन काय दिसतंय आम्हाला की 1 वर फार एम्फसाइज नाहीये. ठीक आहे. मग मग म्हणून 2 आणि 3 आम्ही पहिले वाचू शकतो का? कॅन्डिडेट्सला हे वाचायलाच अडचण झाली. जर तुम्ही असं लिहून घेतलं असतं तर ते सोपं झालं असतं असं माझं सजेशन होतं. ठीक आहे. जेव्हा कन्फ्युजन होतंय ना तेव्हा हे सुटसुटीत असं लिहून घ्यायचं, म्हणजे मग सोपं जाणार. एनिवेज, तो आपल्याला समजा आता आपण जाऊयात याच्याकडे की रिटर्न्स फ्रॉम म्हणजे जे काही आहे बॉन्ड होल्डर हा जास्त रिस्क नसते स्टॉक होल्डरपेक्षा. आता इफ आय डोंट नो दिस थिंग, ठीक आहे, तर मग हे ऍक्च्युली माहिती पाहिजे होतं. कारण बॉन्ड आणि स्टॉक्स हे आपण एक्सटेन्सिव्हली डिस्कशन केलेलं आहे की व्हॉट आर बॉन्ड्स, व्हॉट आर स्टॉक्स, डेट इन्स्ट्रुमेंट्स आहे का इक्विटी इन्स्ट्रुमेंट्स आहे, हे आपण डिस्कशन केलेलं आहे ऑलरेडी. कॅपिटल मार्केटचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर ते तर माहिती असणं अपेक्षितच होतं, आणि ते माहिती असलं तर स्टेटमेंट 1 हे जमलंच पाहिजे होतं, राईट? पण एनिवेज की सर तिथे ऐनवेळी आठवलं नाही, म्हणून मग हे काय करतोय, हे होल्ड करतोय. इकडे बघू, बॉन्ड होल्डर्स आर लेंडर्स टू अ कंपनी वेअर स्टॉक होल्डर्स आर इट्स ओनर. हा, मग आता सांगितलं बोलता बोलता की बॉन्ड इज अ डेट मार्केट इन्स्ट्रुमेंट, अँड इफ इट इज अ डेट मार्केट इन्स्ट्रुमेंट, if it is a debt market instrument, then what is happening? काय होतंय? जर डेट मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे तर मग काय, हे लेंडर असेल ना. बॉन्ड होल्डर इज अ लेंडर, बरोबर का? राईट. आणि मग जर लेंडर आहे म्हणजे हे स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट इज 100% करेक्ट. ओके, मग दिस स्टेटमेंट, इफ दिस स्टेटमेंट इज करेक्ट, मग याच्यातून काही बसतंय का? बोथ स्टेटमेंट 2 अँड 3 आर करेक्ट. ओके, म्हणजे ऍटलिस्ट हे तर एलिमिनेट झालं. येस ऑर नो? ओनली वन
2 and 3 आर करेक्ट. ओके, अजून ते माहित नाहीये. मग लेट्स रीड द थर्ड वन. थर्ड काय, फॉर रिपेमेंट पर्पज बॉन्ड होल्डर्स आर प्रायोरिटाइज ओव्हर स्टॉक होल्डर्स बाय कंपनी. तो काय म्हणतोय, रिपेमेंट पर्पज बॉन्ड होल्डर्स आर प्रायोरिटाइज ओव्हर स्टॉक होल्डर्स. तो ऑब्वियसली दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. वाय? बिकॉज ऑफ द सेकंड वन. बिकॉज बॉन्ड इज व्हॉट? बॉन्ड इज अ डेट इन्स्ट्रुमेंट. येस ऑर नो? बॉन्ड इज अ डेट इन्स्ट्रुमेंट. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. म्हणजे हे पॉझिटिव्ह झालं, हे पॉझिटिव्ह झालं. मग 2 and 3 आर पॉझिटिव्ह. मग बघा 2 and 3 बोथ आर पॉझिटिव्ह. हे तर मला कुठे दिसतंय? इथे काय म्हणलंय, बोथ 1 and 2 आर पॉझिटिव्ह. पण 2 and 3 आर पॉझिटिव्ह. तर 2 and 3 पॉझिटिव्ह तर ए मध्ये दिसतंय मला. येस ऑर नो? सो ए कुड बी द आन्सर फॉर दिस स्टेटमेंट, फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. पण हा फर्स्ट डिस्कशन आहे. बोथ ऑफ देम एक्सप्लेन्स वन. मग आता हे बघू की सर काय म्हणतोय, बॉन्ड होल्डर्स आर लेंडर आणि रिपेमेंट पर्पजच्या वेळेस जर बॉन्ड होल्डर्सला प्रायोरिटी दिली जाते तर ऑब्विसली मग दिस एक्सप्लेन्स दिस वन. येस ऑर नो? राईट. मग बघा मग आता दुसरं बघू बी, की बोथ 1 and 2 आर करेक्ट अँड स्टेटमेंट 1 एक्सप्लेन स्टेटमेंट 2. 1 तर 2 एक्सप्लेन करतच नाहीये. ओके, राईट. की रिस्कवर आहे तो लेंडर आहे असं नाहीये, हे तर एक्सप्लेन करत नाही. म्हणजे ह्या सेकंड स्टेटमेंटमुळे, सेकंड हाफमुळे मी हे सेकंड रॉंग घेतोय. आर यू गेटिंग इट? ओके. आणि ओनली वन म्हणजे हे पण तर कॅन्सलच केलं आम्ही, कारण बी 2 and 3 बोथ आर करेक्ट. इथे म्हणलंय ओनली वन ऑफ देम आर करेक्ट. सो हे तर कॅन्सलच होतंय. सो देर इज अ कन्फ्युजन बिटवीन ए अँड बी. आय वुड गो विथ ए. ओके. वाय? बिकॉज ए इज मोर सिग्निफिकंट आणि हे एक्सप्लेन होतच नाहीये. पण स्टील बघा आपल्यालाच डिस्कशन करायला किती वेळ लागलाय मित्रांनो. सो त्याच्यामुळे म्हणून मी याला डिफिकल्ट स्टेजमध्ये टाकणार आहे. आता जेवढे क्वेश्चन डिस्कस केले त्याच्यातलं हे फर्स्ट क्वेश्चन वॉज दिस, की जे डिफिकल्ट लेवलचं होतं. राईट. डिफिकल्ट टाकण्याचं कन्सेप्ट वॉज इझी. ओके, इझी टू अंडरस्टँड. पण फक्त आणि फक्त लेंथ आणि ऑप्शन्स हे कन्फ्यूज केल्यामुळे मी याला डिफिकल्ट लेवलमध्ये टाकतोय. राईट. पण कन्सेप्ट वॉज इझी वन. राईट. ओके, आय होप यू गॉट दिस थिंग. डिटेल डिस्कशन करतोय आपण, काही काळजी करू नका. आन्सर सकट. देन लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. इंडिया अकाउंट फॉर अ, परत फायनान्शियल मार्केट आहे सर काहीतरी डिस्कशन. काय म्हणताय बघा, इंडिया अकाउंट्स फॉर अ व्हेरी लार्ज पोर्शन ऑफ ऑल इक्विटी ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेडेड ग्लोबली दस एक्झिबिटिंग अ ग्रेटर बूम. म्हणजे थोडक्यात आता बऱ्याच लोकांना हे स्टेटमेंट समजायलाच अडचण आली आहे, पण हरकत नाही. की इक्विटी ऑप्शन्स हे जे आहेत आमच्याकडे, इक्विटी ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे याला जे आपण बघितलं होतं काय, डेरिव्हेटिव्ह. येस ऑर नो? डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑप्शन्स होतं आमच्याकडे, स्वॅप्स होतं आमच्याकडे, फ्युचर होतं आमच्याकडे. राईट. फ्युचर, ऑप्शन, स्वॅप्स हे 3 कंपोनेंट कॅपिटल मार्केटचे. राईट. समजलंय का? राईट. तर हे जे डिस्कशन होतं याच्यात काहीतरी विचारलंय त्यांनी, पण ठीक आहे. म्हणजे हे नाही समजण्यासारखं आहे. मग लेट्स होल्ड इट. कशाला गडबड करायची आहे? जाऊयात पुढे. इंडियात स्टॉक मार्केट हॅज ग्रोन रॅपिडली इन द रिसेंट पास्ट, इवन ओव्हरटेकिंग हाँगकाँग्स ॲट द सम पॉइंट ऑफ टाइम. जे इझी स्टेटमेंट आहे. हां, पण मग मला हे इझी स्टेटमेंट आहे, पण मला माहित नाही सर की हाँगकाँगला आम्ही ओव्हरकम केलंय का नाही, ते त्याची आयडिया नाही. मग हे पण थोडंसं होल्ड करूयात, पुढे जाऊयात. देर इज नो रेग्युलेटरी अथॉरिटी either to warn small investor about the risk of option trading or act or हा, हे वाचूनच मला कळतंय की सर मग सेबी काय करते, वॉर्न तर किमान करेल ना. येस नो? तो नो रेग्युलेटरी अथॉरिटी, तर मग येस सापडलं मला हे. तो हे दिस इज रॉंग, थर्ड इज रॉंग. तो आय डायरेक्टली गेट माय आन्सर. येस नो? सी, म्हणून मी परत इथे लिहितो बोल्ड SOP. यू शुड हॅव फॉलोड द SOP विच वी हॅड डिस्कस मेनी अ टाइम्स इन द लेक्चर्स. ओके, इकॉनॉमीच्या सेशनमध्ये बऱ्याच वेळा जे डिस्कशन केलंय की नाही माहितीये होल्ड करा पुढे जा, नाही माहितीये होल्ड करा पुढे जा, घाई गडबड करू नका, विच मेक्स व्हेरी इझी. दिस इज ऑल्सो इझियर वन. फायनान्शियल मार्केट असलं तरी सुद्धा याला तर फायनान्शियल मार्केटचं नॉलेज असण्याची पण गरज नव्हती. देन अगेन ओके, 3 स्टेटमेंट, पण म्हणजे फॉर्च्युनेटली स्टेटमेंट छोटे आहेत. सर्क्युलर इकॉनॉमी बद्दलची चर्चा आहे. सर्क्युलर इकॉनॉमी आपल्याला माहिती आहे, RRR. येस ऑर नो? है ना? रिड्यूस, रियूज आणि हा काय आर आहे तो तुम्ही सांगा कमेंटमध्ये. 3 आर तर आहेतच. तो सर्क्युलर इकॉनॉमी रिड्युसेस द एमिशन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस. बर, ओके. तो सर्क्युलर इकॉनॉमी आहे, रिड्यूस आहे, रियूज आहे. बरं, ठीक आहे. हे जर असेल तर कदाचित सर दिस इज पॉझिटिव्ह की ग्रीन हाऊस गॅस रिड्यूस करू शकेल. ओके.
Going to the positive end, circular economy reduces the usage of raw materials as an input. Yes, रियूज जर करतोय, रिसायकल जर करतोय, रियूज जर करतोय, तर ऑब्व्हियसली रॉ मटेरियलचं इनपुट म्हणून कमी काम करेल. देन सर्क्युलर इकॉनॉमी रिड्युसेस द वेस्टेज इन द प्रोडक्शन प्रोसेस. आता वेस्टेज इन द प्रोडक्शन प्रोसेस जेव्हा म्हणतोय तेव्हा ऑब्व्हियसली दिस इज द मोस्ट करेक्ट आहे, ये तो मोस्ट करेक्ट आहे भैया, है ना. तो विच ऑफ द, मग आता परत तेच काय डिस्कशन आहे की बोथ 2 and 3 आर करेक्ट. तो सर बोथ 2 and 3 आर करेक्ट, बोथ ऑफ देम एक्सप्लेन्स 1. मला तुम्ही सांगा की 2 and 3 हे 1 ला एक्सप्लेन करतायत का? तो ऑब्व्हियसली दे आर एक्सप्लेनिंग की रिड्यूस होते बाबा, हे रिड्यूस करतोय, हे रिड्यूस करतोय, तर मग हे दोघं रिड्यूस झाल्याने हे रिड्यूस होणार ना ग्रीन हाऊस गॅस एमिशन. तो माइट बी ए इज द मोस्ट करेक्ट. देन हे तर नाहीच होत ना, नायदर 2 और नायदर, हे तर कॅन्सल होत आहे. ओनली 1 इज करेक्ट, हे पण कॅन्सल होत आहे. सो नाव द कन्फ्युजन इज इन बिटवीन A and B. So we will discuss about this. Okay. So A and B, both statement 2 and 3 are correct, but only one of them explain statement 1. आता ओनली वन ऑफ देम, मग आता इथे डायलेमा आहे. म्हणून मग इथे मी जे सांगितलं 2 प्रश्न जे कन्फ्युजन असू शकतात. माझ्या मते, माय ओपिनियन सेज द आन्सर वुड हॅव बीन ए, बट आय डोंट नो, कारण इथे कुठल्या याच्यावरून उचललंय, कुठली फॅक्ट नाहीये, काही नाहीये, प्लेन सिम्पल स्टेटमेंट आहे. म्हणून कदाचित UPSC इथे बी देऊ शकते. ओके, पण माय गट फिलिंग सेज किंवा माझा स्टडी म्हणतो तर आन्सर वुड हॅव बीन ए. तर इथे थोडंसं डिस्प्यूट होऊ शकतं UPSC बद्दलचं. सो वी विल लुक इन टू इट. अर्थातच आपली UPSC इतकी ग्रेट आहे की पुढच्या वर्षी 24 मेला आपली प्रिलिम्स आहे, तर तुमच्या 20 किंवा 21 मेला तुमची ही आन्सर की येईल, तेव्हा आपल्याला याचं ऍक्च्युअल उत्तर कळेल. ठीक आहे, पण आन्सर इज बिटवीन ए अँड बी ओनली. अँड आय वुड, म्हणजे मी जर लिहत असतो पेपर तर मी ए बरोबर गेलो असतो असं मला वाटतं. ठीक आहे, राईट. ओके, देन नेक्स्ट वन. हा, आता इथून तर सोपं होतं यार. हे काय सोपं आहे, तर फायनान्शियल मार्केट काय, परत पब्लिक फायनान्स बद्दलचा प्रश्न आहे. तर पब्लिक फायनान्समध्ये काय डिस्कशन आहे बघा. कॅपिटल रिसीट्स माहिती आहे आपल्याला. कॅपिटल रिसीट्स क्रिएट अ लायबिलिटी और कॉज अ रिडक्शन इन द ॲसेट्स ऑफ द गव्हर्नमेंट. तो कॅपिटल रिसीट्स ज्या आहेत, आता नाव वी नो द कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटमध्ये रिसीट्स आहेत, कॅपिटल अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे, तर मग काय म्हणतोय, कॅपिटल रिसीट्स मध्ये बॉरोइंग हा एक कंपोनेंट आहे विच क्रिएट्स अ लायबिलिटी. ओके, बट क्रिएट्स अ लायबिलिटी और कॉज अ रिडक्शन इन ॲसेट ऑफ द गव्हर्नमेंट. असू शकतं का हे स्टेटमेंट? मग बरोबर काय वाटतं तुम्हाला? सर हाफ वाटतंय की कॅपिटल रिसीट्स क्रिएट अ लायबिलिटी, इथपर्यंत बरोबर आहे, कारण कॅपिटल रिसीट्स मध्ये बॉरोइंग्स येतात आणि बॉरोइंग इज नथिंग बट लायबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट, दॅट वी नो सर. बट कॉज अ रिडक्शन इन द ॲसेट्स ऑफ द गव्हर्नमेंट, तर मग जर बॉरोइंग येतं ॲसेटमध्ये, कशी रिडक्शन करेल हे मला नाही सांगता येते. सो आय विल होल्ड दिस अगेन. बॉरोइंग्स अँड डिसइन्व्हेस्टमेंट आर द कॅपिटल रिसीट्स. याच्यात काही गडबड आहे का? हे ज्याला म्हणजे वाटत असेल की सर हे चुकीचं आहे, मग त्याने तर पेपरच दिला नाही पाहिजे. माझं हे स्पष्ट मत आहे की सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. इफ सेकंड इज करेक्ट, तर मग काय होतंय तुमचं इथे गडबड बघा. हे घाई केल्याने कसं चुकतं, आता या कॅन्डिडेटचं हे चुकलंय बिचारायचं. ठीक आहे, तो हे इथे मग थर्ड तर पहिले करतोय, कारण दिस इज पॉझिटिव्ह काय करेक्टच आहे. देन इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन क्रिएट्स अ लायबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. आता मला तुम्ही सांगा, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन लोन, लोनवर गव्हर्नमेंट जी इंटरेस्ट रिसीव्ह करते ती लायबिलिटी आहे का रे? नो, दॅट इज रेव्हेन्यू रिसीट ना. लोन जे दिलेलं आहे गव्हर्नमेंटने त्याच्यावर जो इंटरेस्ट रिसीव्ह करतंय दॅट इज रेव्हेन्यू रिसीट्स बेसिकली. दॅट इज नॉट अ लायबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. सो दिस इज थर्ड इज एक्झॅक्टली रॉंग. राईट, निगेटिव्ह काय रॉंगलाच आहे, मग थर्ड जर रॉंग आहे सो दिस इज रॉंग, दिस इज रॉंग, आन्सर इज ए हिअर. ओके, आर यू शुअर? तो हे मी आय वुड पुट दिस इन टू इझी वाला क्वेश्चन, व्हेरी इझी कॅटेगरी वाला क्वेश्चन. बरोबर आहे का? तुम्ही काय लिहिलंय मला कमेंटमध्ये सांगत चला. ठीक आहे, येते लक्षात. देन लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. डायरेक्टली इथून ब्रेक होतो आपला. सी 31 to 40 हे 10 क्वेश्चन होते इकॉनॉमीचे. आता इथून ब्रेक होतं, डायरेक्टली वी जम्प टू क्वेश्चन नंबर 71 अगेन पब्लिक फायनान्स. बट जसं मी म्हटलं सुरुवातीला, पब्लिक फायनान्स सीसॅट क्वेश्चन आहे. सीसॅट म्हणजे काय की बेरीज वजाबाकी करायला लावली आहे तुम्हाला, बट स्टील आय वुड पुट दिस इन टू इझी कॅटेगरीवाला क्वेश्चन. काय म्हटलंय, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे सर आमचं 80
आता हे उगाचच काहीतरी आकडे दिलेले असतात ना, ॲझ्युम करायचं. सिंपल मेथड तुम्हाला सांगतो, ₹80 बस. काय फरक पडतो का तुम्हाला? नाही. देन रेव्हेन्यू रिसीट दिलेली आहे तुम्हाला ₹60. देन द गव्हर्नमेंट बजेट ऑल्सो शोज बॉरोइंग्स ऑफ ₹10. ओके, तर बॉरोइंग आहे सर ₹10. बरं. आणि इंटरेस्ट पेमेंट आहे सर ₹6. तो विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट? तो रेव्हेन्यू डिफिसिट इज व्हॉट? रेव्हेन्यू डिफिसिट माहिती आहे तुम्हाला, एक्सपेंडिचर मायनस रिसीट. तो रेव्हेन्यू डिफिसिट इज 20. So this is correct. This statement is 100% correct. मग if this is correct, this is wrong. ठीक आहे, एक तर गेलं. मग आता काय करू? आय डोंट रीड सेकंड वन, आय गो फॉर अ थर्ड वन. पण ठीक आहे, सेकंड बघूयात कारण छोटे स्टेटमेंट आहे. फिस्कल डिफिसिट इज 10,000. फिस्कल डिफिसिट काय घेतो रे? फिस्कल डिफिसिटचा फॉर्म्युला माहिती आहे, टोटल बॉरोइंग्स बरोबर. स्टॅटिक इज द किंग, जे नेहमी सांगतो. स्टॅटिक माहिती असलं की जमणार. Fiscal deficit is 10,000, ₹10. Yes, borrowings, total borrowing is ₹10. So second is also right. So this is wrong. So either this or this, right? या कॅन्डिडेटचं पब्लिक फायनान्स स्टॅटिक कंपोनंट वीक होता. हा कॅन्डिडेटने काय केलंय? ह्या कॅन्डिडेटने करंट अफेअर्सवरच ओव्हर एम्फसाइज केलेलं आहे असं दिसतंय बरोबर. आणि जो कोणाचा पेपर आहे बिचारा किंवा बिचारीचा हा, त्यांनी ते करंट अफेअर्स ज्यांना काय ते क्लासेसमध्ये जसं सांगितलं जातं की करंट अफेअर्सवर ओव्हर फोकस करा आणि मग तुमचं स्टॅटिक गणतं मग. आणि मग स्टॅटिक गणलं की मग असले प्रश्न चुकतात की जे सोपे आहेत, इथेच तुम्ही फेल आहेत मग. ओके राईट. प्रायमरी डिफिसिटचा फॉर्म्युला काय रे? सिंपल आहे. प्रायमरी डिफिसिट इज व्हॉट? प्रायमरी डिफिसिट इज बॉरोइंग मायनस इंटरेस्ट पेड है ना. तो प्रायमरी डिफिसिट इज 4,000. पुढे सेम प्रश्न आहे बघा, ग्रॉस प्रायमरी डिफिसिट. सो आन्सर इज व्हॉट? आन्सर इज ऑल थ्री आर करेक्ट. आन्सर इज डी हिअर. राईट. 100% मार्क केलेलं नाहीये या कॅन्डिडेटने की जे अपेक्षित होतं. देन सेम पब्लिक फायनान्स. बघा पब्लिक फायनान्स किती डॉमिनेट करतंय यावेळेस, राईट. पब्लिक फायनान्स इझी कॅटेगरी. अगेन सेम मागच्या क्वेश्चन सारखंच होतं. इथे दिलंय तुमचं फिस्कल डिफिसिट इज ₹50. देन काय आहे? बघा नॉन डेट क्रिएटिंग कॅपिटल रिसीट. आता इथे कॅपिटल रिसीट आहे पण नॉन डेट क्रिएटिंग आहे, म्हणजे याचा अर्थ काय रे? ही बॉरोइंग नाहीये, राईट. आयदर इट वुड बी डिसइन्व्हेस्टमेंट और एनी अदर फॉर्म ऑफ रिसीट बट नॉट बॉरोइंग्स. द कंट्रीज इंटरेस्ट लायबिलिटी. आता इथे इंटरेस्ट पेमेंट इज ₹15 घेतलेलं आहे. ओके, तो इंटरेस्ट लायबिलिटीजची डिस्कशन आहे. मग बघा काय म्हटलंय त्यांनी, व्हॉट इज ग्रॉस प्रायमरी डिफिसिट? फॉरगेट अबाउट ग्रॉस. सिंपल प्रायमरी डिफिसिट काय? मागच्या क्वेश्चन मध्ये काय बघितलं? प्रायमरी डिफिसिट इज मागच्या क्वेश्चन वरून सॉल्व्ह होत होतं. प्रायमरी डिफिसिट इज बॉरोइंग्स मायनस इंटरेस्ट पेमेंट. येस ऑर नो? किंवा फिस्कल डिफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. येस ऑर नो? राईट. सो मग काय आन्सर आहे याचं? फिस्कल डिफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट आलं का? मग आन्सर इज ए हिअर. येस ऑर नो? मागच्या क्वेश्चन वरून आपल्याला हिंट घेता येत होती. घेता येत होती का? आठवतंय? जमतंय का? येस ऑर नो? इथे तुम्हाला बघा काय दिलंय, इथे इनडायरेक्टली घेतलंय. इथे बॉरोइंग शोज द बॉरोइंग्स 10,000 करोड, म्हणजे इथे फिस्कल डिफिसिट दिलेलं नाहीये. बट फिस्कल डिफिसिट इज व्हॉट? इफेक्टिव्ह बॉरोइंग्स ना. येस ऑर नो? म्हणून ते इथे फक्त शब्द फिस्कल डिफिसिट देऊन दिलाय तुम्हाला. एवढाच काय तो फरक होता. किती इझी आहे क्वेश्चन हा. जर स्टॅटिक व्यवस्थित असतं तर 100% जमलं असतं. अगेन पब्लिक फायनान्स. परत पब्लिक फायनान्सवर आलो. पब्लिक फायनान्समध्ये फक्त इथे डिस्कशन आहे फायनान्स कमिशनचं. फायनान्स कमिशनवर काय म्हणतोय बघा, 15 फायनान्स कमिशनची चर्चा आहे. तो व्हॉट दे आर सेइंग, इट हॅज रेकमेंडेड इतकी ग्रांट काय इतक्या वर्षासाठी इन्सेंटिव्हायझिंग द स्टेट टू एनहान्स द एज्युकेशनल आउटकम. बरं ठीक आहे, एवढं मोठं स्टेटमेंट आहे सर अँड आय डोंट नो अबाउट इट, सो लेट्स होल्ड इट. पण जनरलाइज स्टेटमेंट आहे. इथे फक्त ही फॅक्ट बदलतील असं वाटत नाही मला. ठीक आहे. पण मी वाचलेलं नाहीये, तो मग होल्ड करू, पुढे जाऊ. देन 45% ऑफ नेट प्रोसीड्स ऑफ युनियन टॅक्सेस आर टू बी शेअर्ड. हा ते तर फायनान्स कमिशनचं मेजर काम आहे की नेट प्रोसीड्स ऑफ टॅक्सेस, सेंट्रल पूल ऑफ टॅक्सेस मधनं किती टॅक्सेस शेअर करायचे, तो इथे 45% दिलेला आहे. तो मग हा डेटा जो आहे, बरेचसे लोक म्हणतील की सर फॅक्च्युअल क्वेश्चन होता, फॅक्ट माहितीच असली पाहिजे होती. अरे पण बाळा बरोबर आहे, पण ही तर बेसिक फॅक्ट आहे ना फायनान्स कमिशनची. एकमेव ही तर फॅक्ट माहितीच पाहिजे तुम्हाला की सेंट्रल पूल ऑफ टॅक्सेस मध्ये डेव्हल्युशन किती आहे. ते तर माहितीच पाहिजे की 15 फायनान्स कमिशनने 41% टॅक्सेसला डिव्हॉल्व करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे ही फॅक्ट काही इतकी जगावेगळी फॅक्ट नाहीये किंवा खूप डेप्थ मध्ये जाऊन दिलेली फॅक्ट नाहीये की तुम्हाला माहितीच नसणार होती. किंबहुना ही माहिती असली पाहिजे होती.
ही एकमेव गोष्ट आहे की जी इकॉनॉमीमध्ये फायनान्स कमिशन बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे. सो दिस मेक्स दिस स्टेटमेंट रॉंग. आणि मग बघा कसं डिस्कशन आहे की सेकंड रॉंग आहे तर सेकंड रॉंग, सेकंड रॉंग, सेकंड रॉंग, यू डायरेक्टली गेट द आन्सर. इथे मग युपीएससी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की अरे बाळांनो, जेवढं माहिती आहे त्याच्यावरूनच डिस्कशन करा, बाकीची चर्चा करूच नका. म्हणून तुम्ही एसओपी फॉलो केली पाहिजे आणि जेवढ्या बेसिक गोष्टी आहेत तेवढ्या तर केल्याच पाहिजे. म्हणजे यालाच म्हणतात, इफ यू नो द नेचर ऑफ द सब्जेक्ट डेफिनेटली यू विल गेट थ्रू इट, है ना. तो अगेन आय पुट दिस इनटू, येस आय पुट दिस इनटू इझी कॅटेगरी. काही फॅक्च्युअल वगैरेची गडबड नाहीये. ठीक आहे, इझी कॅटेगरी क्वेश्चन होता हा. देन आयबीआरडी बद्दलचं डिस्कशन आहे. आयबीआरडी मध्ये काय म्हटलंय बघा की आता आयबीआरडी वर्ल्ड बँक किंवा याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन हा टॉपिक आहे आपला. त्याच्यात वर्ल्ड बँक आणि त्याच्यात आयबीआरडी. ओके, तर मग काय म्हटलंय की इट प्रोव्हाइड्स लोन अँड गॅरंटीज टू द मिडल इन्कम कंट्रीज. हां, मिडल इन्कम कंट्रीजला लोन्स आणि गॅरंटीज देतं सर. आयबीआरडी बद्दल ऐकलेलं आहे आम्ही. आयबीआरडी ज्या 5 ऑर्गनायझेशन आहेत वर्ल्ड बँकच्या, आयबीआरडी असतील, आयडीए असेल, मिगा असेल, आयएफसी असेल, राईट. तो ह्या ऑर्गनायझेशन पैकी आयबीआरडी वॉज द फर्स्ट वन की जी तयार झाली पहिल्यांदा. ओके, कशासाठी तर मिडल इन्कम कंट्रीजला लोन देण्यासाठी पण होतं. तर त्याच्यामुळे हे मला वाटतं इथे निगेटिव्ह काही नाहीये, तो गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड. देन इट वर्क्स सिंगल हँडेडली. आता हे एक्स्ट्रीम एंडला जाणारं स्टेटमेंट वर्ड आहे, हायलाइट झाला पाहिजे होता, अपेक्षित होतं. टू हेल्प डेव्हलपिंग कंट्रीज टू रिड्यूस द पॉवर्टी. सिंगल हँडेडली म्हणजे एकटं काम करतं का? मग आयडीए काय करतं सर? तर आयडीए बद्दल पण तर आम्ही तेच वाचलं आमच्या नोट्समध्ये. नोट्समध्ये दिलेलं आहे तुमच्या सगळं. माझी जी नोट्स आहे त्याच्यात सगळं दिलंय. तो आयडीए मध्ये हे करतं का काम सिंगल हँडेडली? तो ऑब्व्हियसली सर हे करत असेल कदाचित. सिंगल हँडेडली नाही, आयडीए पण करतं. सो त्याच्यामुळे दिस आय थिंक गोइंग टू द निगेटिव्ह एंड, राईट. आणि इफ दिस इज गोइंग टू द निगेटिव्ह एंड तर मग सेकंड, सेकंड, सेकंड. अरे मग तर डायरेक्टली आय विल गेट द आन्सर हिअर, राईट. सी इज द आन्सर, 1 and 3. इट वॉज एस्टॅब्लिश टू हेल्प द रिबिल्ड. हा, हे तर प्राईम कोर ऑब्जेक्टिव्ह होता आयबीआरडीचा. सो दिस इज पॉझिटिव्ह, राईट. सो आन्सर इज सी हिअर. व्हेरी इझी. दिस वॉज अगेन, जरी वर्ल्ड बँकेचं असलं तरी इझी क्वेश्चन आहे. स्पेसिफिक करंट अफेअर्स बेस्ड डायनामिझम झिरो आहे ह्या पेपरमध्ये. ओके, सी इफ यू नो की डायनामिझम झिरो आहे. एनिवेज कन्सिडर. आता आरटीजीएस आणि एनईएफटी अगेन बँकिंगवरचा एक प्रश्न तर आला बाबा. कारण बँकिंगवर आज म्हणजे इतक्या याच्यात एकही प्रश्न स्पेसिफिक बँकिंगवर नव्हता. पण हे बँकिंगच्या परत कशावर आहे? फंक्शन्सवर आहे. आपल्याला माहिती आहे पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट. ओके, हे आपण डिस्कस करतो 2007चा. नोट्समध्ये आहे पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट. त्याच्यात आरटीजीएस आणि एनईएफटी दिले. काही कठीण नाही आणि म्हणजे आरटीजीएस एनईएफटी आजकाल तर आपण वापर पण करतो. त्याच्यावरून जमलं पाहिजे होतं ना रे. सेटलमेंट टाइम इज इन्स्टंटेनियस व्हाईल इन केस ऑफ एनईएफटी इट टेक्स सम टाइम. 1 तास 2 तास किती लागतात ते विचारलेलं नाहीये, पण एनईएफटीला वेळ लागतो हे तर माहिती आहे सर आम्हाला. सो हे दिस इज गोइंग टू द पॉझिटिव्ह एंड, right. In RTGS, customer is charged for inward transactions, okay, while that is not in the case for NEFT. Now, what do we mean by inward transaction? हे समजलं पाहिजे. इनवर्ड ट्रान्झॅक्शन जर अर्थ समजला असता तर हे जमलं असतं, नाहीतर जमलं नसतं. पण तरी सुद्धा आरटीजीएस आणि एनईएफटी मध्ये हे फरक आहे का की सर इनवर्ड, आता दोघी काय आहे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम्स आहेत. मग जर इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम मध्ये एका इनवर्ड म्हणजे इनकमिंग आणि आउटवर्ड म्हणजे आउटगोईंग. म्हणजे माझ्या अकाउंटला आरटीजीएस जर कोणी करतोय पैसे तर त्याला चार्जेस लागत आहेत आरटीजीएस मध्ये. म्हणजे मला कशाला चार्जेस लागतील मला तुम्ही सांगा. जर माझ्या अकाउंटला पैसे येत आहेत तर मला चार्जेस लागतील का? नाही लागणार. अगेन कॉमन सेन्स. कॉमन सेन्स केव्हा अप्लाय होईल? जेव्हा इनवर्ड ट्रान्झॅक्शन हा शब्द याचं डिक्शनरी मिनिंग समजलेलं असेल तेव्हा हा कॉमन सेन्स अप्लाय होईल. अदरवाईज कॉमन सेन्स अप्लाय होणार नाही या क्वेश्चनला. तो आरटीजीएस ला असं लागतं असं म्हणतायत. हे कशाला लागत असेल आरटीजीएस ला? दोघांसाठी फ्री आहे इनवर्ड ट्रान्झॅक्शन. ओके, येते लक्षात. त्याच्यामुळे दिस इज निगेटिव्ह. इफ दिस इज निगेटिव्ह तर सेकंड इज रॉंग, सेकंड इज रॉंग तर मग काय? हा, मग अजून आहेत तरी एकच कॅन्सल होत आहे. ऑपरेटिंग आवर्स फॉर आरटीजीएस रिस्ट्रिक्टेड ऑन सर्टन डेज while this is not true for NEFT. आता हे पण जे डिस्कशन आहे की ऑपरेटिंग चार्जेस रिस्ट्रिक्टेड फॉर सर्टन डेज, तर अरे हे 2020 पर्यंत होतं. पण त्याच्यामुळे जर जुना डेटा तुमच्याकडे असेल तर ती गडबड आहे. आज आरटीजीएस मी केव्हाही करू शकतोय. ओके, सर्टन डेज नाहीये. 24/7 आरटीजीएस कॅन बी ऑपरेटेड. तेवढी सिस्टीम आमची रोबस्ट झालेली आहे. येते लक्षात. सो आन्सर इज ए हिअर अँड नॉट सी. कळलं का?
पण आय गेस की हे जमणं थोडंसं कठीण होतं, कारण हे थर्ड स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट मधलं इनवर्ट ट्रान्झॅक्शन वर्ड, म्हणून मी याला मॉडरेट रेंजमध्ये टाकतोय, इझी रेंजमध्ये टाकत नाहीये या क्वेश्चनला. समजलं? राईट. पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट नुसार हे डिस्कशन. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ द इकॉनॉमी सेक्शन वॉज, हा पण क्वेश्चन थोडासा ट्विस्टेड आहे. युपीआय बद्दलचा तर काही ना काही येणं अपेक्षितच होतं. ओके, कारण युपीआयचं इतकं डिस्कशन होतच आहे. तर थोडक्यात काय म्हटलंय की हाऊ मेनी कंट्रीज आर देअर अदर दॅन इंडिया वेअर इंटरनॅशनल मर्चंट पेमेंट्स आर एक्सेप्टेड अंडर युपीआय. इंडिया व्यतिरिक्त कोणता आहे? तर मला एक आठवतंय की सर फ्रान्सने इंडिया सोबत युपीआय फ्रान्स अडॉप्ट करेल हे सांगितलं होतं. सो फ्रान्स वुड बी देअर. ओके. देन सिंगापूर बद्दल पण मला आठवतंय सर की सिंगापूर बद्दल सांगितलेलं होतं. बांगलादेश, आय वुड से की बांगलादेश काय मागासलेले आहेत. मी लॉजिक लावतोय की हे कदाचित नसेल. तर मग ऑल 5 तर येणार नाही जर एक एलिमिनेट केलं तर. ठीक आहे, येते लक्षात? आणि ओनली 2 तर त्याहून येणार नाही, बरोबर? म्हणजे याला मी लॉजिक तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण प्रॅक्टिस सेशन्स करत होतो तेव्हा, की मिनिमम आणि मॅक्सिमम हे कायम एलिमिनेट होत असतात जर तुम्हाला अँबिग्विटी असेल तर. राईट. इथे मिनिमम आहे हे आणि मॅक्सिमम आहे हे, तो 2 तर एलिमिनेट होत आहेत. मग आता याच्यात उत्तर लिहायचंच आहे आपल्याला. याच्यात उत्तर मॅक्सिमम लोकांनी सी लिहिलेलं असेल, बिकॉज दे वुड हॅव थॉट दॅट जर्मनी वुड हॅव बीन देअर. राईट. की जर्मनी असणारच आहे सर. मग ऑल 4 म्हणजे कुठले येतात? UAE, फ्रान्स, जर्मनी आणि सिंगापूर, हे 4 झाले. तर त्या अनफॉर्च्युनेटली हे तर आन्सर त्याचं आहे बी. बी इज द आन्सर हिअर. ओनली 3. ओनली 3 मध्ये जर्मनी नाहीये. ओके. UAE आहे, फ्रान्स आहे आणि सिंगापूर आहे. येते लक्षात? ओके. तो आन्सर इज ओनली 3 हिअर. अगेन आय पुट दिस इन टू मॉडरेट टू डिफिकल्ट रेंज. ओके. कारण हे रॉंग होण्याचे चान्सेस आहेत. ओके. राईट. सो सी, हे एवढे प्रश्न आपल्या डिस्कशन मध्ये होते. आता बघूयात किती किती रॉंग केले आहेत सर. तो एक हे रॉंग झालंय. ओके. त्याच्यानंतर पहिले डिफिकल्ट टू मॉडरेट करू. एक मॉडरेट आहे, 2 मॉडरेट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तर डिस्प्यूट सांगितलं मी तुम्हाला. 3 हे डिफिकल्ट वाला पण घेतो चला, हे रॉंग होईल म्हणून हे पण घेतो. 4 हे रॉंग होईल. 5 ठीक आहे. देन कन्सेप्ट इझी. 6 ओके. एसओपी एसओपी. ठीक आहे. तो ह्या टोटल 15 प्रश्नांपैकी 6 मॉडरेट टू डिफिकल्ट होते. त्याच्यापैकी 2 मी म्हणेन की कुठे जात होते, इथे लिहू वाटल्यास. 6 मॉडरेट टू डिफिकल्ट होते. त्याच्यापैकी 2 असे आहेत की जे रॉंग होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की टोटल जर 15 प्रश्न असतील तर आउट ऑफ दीज 15 क्वेश्चन यू मस्ट हॅव सॉल्ड काय 12 टू 13 आपली रेंज आली पाहिजे होती. राईट. आणि 12 टू 13 मध्ये 1-2 रॉंग झालं असतं. तो 12 तर राईट झालेच पाहिजे होते. 11 टू 12 हे राईट येणं अपेक्षित होतं. ओके. सो क्वेश्चन हे इझियर लाईनवर होते. माझं सजेशन असं असेल, म्हणजे ओव्हरऑल आता जर डिफिकल्टी लेवलच्या ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल बद्दल जर बोलायचं झालं इकॉनॉमीच्या, तर ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल जसं मी म्हटलं इझी टू मॉडरेट जाणारी आहे. हे माझं स्टेटमेंट आज आत्ताही मी ते तसंच ठेवतोय. कारण जस्ट बिकॉज ऑफ दोज 5-6 क्वेश्चन्स की ज्याच्यामुळे ते मॉडरेट वाटू शकतात आणि ते त्या क्षणी आठवतील 2 तासात, असं होऊ शकत नाही. त्याच्यात ते आपण लॉजिक लावू असं होऊ शकत नाही म्हणून. ठीक आहे. बट इन अँड अराउंड माझं स्पेसिफिकली मत आहे की इकॉनॉमी सेक्शन हे चांगलं होतं. ओके. अपेक्षित होतं. खूप जास्त काही अँबिग्युअस नव्हतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी सेक्शनने जर कट ऑफ ठरणार असेल तर कट ऑफ काही वेगळा हलणार नाही. खूप जास्त पण जाणार नाही आणि खूप कमी पण जाणार नाही. कट ऑफची रेंज 30 राहणार आहे. ठीक आहे. सो ऑन दिस नोट आय थिंक लेट्स रॅप अप द डिस्कशन अबाउट इकॉनॉमी सेक्शन. आय होप यू एन्जॉयड द डिस्कशन. तुम्ही 26चा अटेम्प्ट देत असाल, तुम्ही 27चा अटेम्प्ट देत असाल, तरी सुद्धा तुमच्यासाठी हे डिस्कशन महत्वाचं असेल. भेटूयात पुढच्या चर्चेत. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.